धनगर आरक्षणासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण बैठका सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज देखील तशाच प्रकारे एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतरच एकूण GR काढण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत प्रकाश अण्णा शेंडगे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। अण्णा, आज देखील महत्त्वाची बैठक आहे, एकूण काय सध्याचं स्टेटस आहे धनगर आरक्षणासंदर्भात? धनगर आरक्षणाचा आमरण उपोषणाचा आजचा 16वा दिवस आहे। या 16 दिवसामध्ये त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे। धनगर समाजाचा रस्त्यावरून आंदोलन करण्याच्या याच्यामध्ये कालच फार मोठा रस्ता रोको आंदोलन जे आहे ते राज्यामध्ये झालेलं आहे। आज हजारोंच्या संख्येने धनगर बांधव त्या ठिकाणी पंढरपूरला आज पोहोचलेले आहेत। अशा प्रकारे एक मोठं आंदोलन जे आहे या माध्यमातून धनगर समाजाने महाराष्ट्रात उभा केलेला आहे। गेली 75 वर्षात अनेक आंदोलनं झालेली आहेत। बारामतीचं आंदोलन जे आहे ते तर लाखोंचा जनसमुदाय होता, तेव्हा आमचे पांडुरंग मिरगळ त्या ठिकाणी ते उपोषण करते होते, त्याचं नेतृत्व त्यांनी केलं होतं। आणि पुन्हा एकदा हे आंदोलन जे आहे त्याच प्रमाणात तेवढ्याच तीव्रतेनं हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे आणि या बाबतीत सरकारनं त्याची गंभीरपणे दखलही त्या ठिकाणी घेतलेली आहे। शिंदे साहेबांनी एक स्वतंत्र बैठक त्या ठिकाणी घेऊन या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन एक समिती गठीत केलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत कागदोपत्री पुरावे, जे कायदेशीर पुरावे धनगर समाज एसटीमध्ये कसा आहे याचे पुरावे रेकॉर्डवरती घेऊन सुधाकर शिंदे समितीचा जो अहवाल जो आहे तो आता 1-2 दिवसात तोही येणारच आहे, तोही रेकॉर्डवर घ्यायचा, ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन घ्यायचं आणि हे धनगर समाजाचा GR जो आहे तो काढण्याविषयी कॅबिनेटकडे जो आहे तो प्रस्ताव कॅबिनेटकडे न्यायचा, अशा प्रकारचा हे प्रोसिजर जे आहे ते नक्की झालेलं आहे। आणि त्यातले 3 बैठका ज्या आहेत त्या आमच्या समितीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आहेत, कागदपत्र सादर झालेले आहेत। आज महत्त्वाची बैठक आहे, त्याच्यामध्ये आमचा अहवाल जो आहे तो अहवाल ॲडव्होकेट जनरल सराफ साहेबांच्याकडे आज जाणार आहे। आज 4 वाजता त्यांच्यासोबत बैठक आहे, त्यांचं ओपिनियन घेऊन पुढचा GR जो काढण्याचा जो सोपस्कार जो आहे ते पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। काल या ठिकाणी जे दाखले धनगड नावाचे जे 5 धनगर समाजाच्या बोगस दाखले दिले होते ते रद्द करण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय आणि आदिवासी विभागाने घेतलेला आहे। तशा प्रकारच्या सूचनासुद्धा ज्या आहेत, लेखी सूचना संबंधित जात पडताळणी समितीला औरंगाबाद, नाशिकला काल दिल्या गेलेल्या आहेत। त्यामुळं ह्या आंदोलनाची धसका फार मोठा सरकारने घेतलेला आहे, गांभीर्यपूर्वक घेतलेलं आहे। आतापर्यंत जे काही चाललेलं आहे ते सरकार सकारात्मक आहे अशी आमची धारणा झालेली आहे आणि येत्या आठवड्याभरात किंवा पुढच्या कॅबिनेटपर्यंत जे आहे हा निर्णय होणे आवश्यक आहे। सरकारने आम्हाला कमिटमेंट दिलेली आहे, जर सरकार याच्यामध्ये जर कुठं चुकलं किंवा फेल झालं तर मात्र सरकारला हा धनगर समाज येणाऱ्या निवडणुकीमध्ये घरचा रस्ता दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। दुसरीकडे पाहायचं तर अनेक आदिवासी नेत्यांकडनं, आमदारांकडनं देखील विरोध होताना पाहायला मिळतो आहे, याकडे कशा प्रकारे बघताय? हे पहा, आमची मागणी जी आहे ती आदिवासी समाजा नेत्यांना समर्थित नाही आहे। त्यांना असं वाटतं की आम्ही आदिवासींमध्ये मागत आहे। आदिवासी समाजाची जी आता 7% त्यांचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये आम्ही मुळीच मागत नाही आहे। धनगर समाजाचं NTचं आरक्षण जे आहे ते शिवाजीबापू शेंडगेंनी केलं, त्याचवेळी 3.5% आम्हाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे। ते 50%च्या आतलं मागासवर्गीय म्हणून आहे, ते 3.5% आदिवासीच्या ह्याच्यामध्ये घेऊन, शेड्यूल ट्राईबमध्ये घेऊन मूळ आदिवासींना A कॅटेगरी देऊन, अ म्हणा किंवा आम्हाला B कॅटेगरी, जे सब कॅटेगरीशन जे आहे त्याला सुप्रीम कोर्टाने आता हिरवा कंदी दिलेला आहे आणि त्याचे अधिकारी राज्य सरकारला दिलेले आहेत। त्यामुळे आम्हाला आदिवासीतला 1%सुद्धा घ्यायचा नाही। झिरवळ साहेबांची माझी 2दा याविषयी चर्चा झालेली आहे। मी परत त्याला पत्र दिलेलं आहे की आपण एकत्रित बसूया, एक आदिवासीचे काही नेते मंडळी आणि धनगर समाजाचे प्रमुख नेते मंडळी बसून आपण हा जो गैरसमज आहे तो आपण दूर करूया। कारण या ठिकाणी जो राजकीय लाभ आता सध्या त्याला मिळत आहे आदिवासी बांधवांना, त्यांचे मतदारसंघ वेगळे आहेत। ज्या ठिकाणी आदिवासींचे राखीव मतदारसंघ आता आहे त्याच्यामध्ये धनगर समाजाची एक साधी ग्रामपंचायतसुद्धा नाही आहे। त्यामुळे तिथेही ह्या धनगर समाज एसटीमध्ये आल्यामुळे तिथेही त्यांना परिणाम होणार आहे। लोकसंख्येच्या प्रमाणात निधीसुद्धा जो आहे तो धनगर समाजाला वेगळा निधी मिळणार आहे। त्यामुळे त्यांचा निधी, योजना वगैरे कशावरसुद्धा आम्हाला हक्क सांगायचा नाही किंवा 1%सुद्धा आम्हाला त्यातले हिसकावून घ्यायचे नाही। त्यामुळे आदिवासी बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे की आपण वनवासी आहोत, जंगलवासी आहोत आणि त्यामुळे आपण एकमेकाविरुद्ध जे आहे एकमेकाविरुद्ध आपण जाणं चुकीचे राहील आणि आपण एक सामंजस्यानं भूमिका घेऊन गेलो तर मोठं राजकीय परिवर्तन जे आहे, मोठं सामाजिक परिवर्तन जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। थोड्याच दिवसात मी पत्र लिहिलेलं आहे। झिरवळ साहेबांची माझी बैठकसुद्धा आता 1-2 दिवसात होईल, त्याच्यामध्ये हे जे गैरसमज जे आहेत आदिवासी नेत्यांच्यामध्ये ते आम्ही दूर करण्यास आम्ही नक्कीच प्रयत्न करू। संभाजीराजे काल मनोज जरांगे यांच्या व्यासपीठावर गेलेले होते, त्यांच्याकडनं देखील सरकारला इशारा देण्यात आला आहे, कशा प्रकारे बघ? नाही, संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या गादीचे वारस आहेत, त्यांच्या विचाराचेही वारस आहेत, पण आमची त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही गादीचे वारस आहातच आहात, पण विचारांचे वारस व्हायचे असेल तर 18 पगड जातींना
त्यांचा हक्क जो आहे तो त्यांना कसा मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. फक्त संभाजीराजे भोसले मराठा समाज जन्मले म्हणून फक्त मराठ्यांचंच जर हे करणार असतील तर त्याला ह्या ओबीसी 18 पगड जमाती हे मावळे जे आहे ते त्यांना नक्कीच विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत. माझी अजूनही त्यांना विनंती आहे की आपण शिवाजी महाराजांच्या गादीचे आणि विचाराचे दोघांचे वारस व्हा आणि सगळ्या 18 पगड जमातींचा विषय घेऊन आपण या ठिकाणी लढलं पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे. लक्ष्मण हाके देखील आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे बघतात? लक्ष्मण हाके सध्या ओबीसीच्या आंदोलनामध्ये आहेत, परंतु लक्ष्मण हाके साहेबांनी परवा धनगर आरक्षणाच्या बाबतीत एक वाक्य उच्चारलं होतं की राज्य सरकारला अशा प्रकारचे कुठलेही आदेश काढायचे, GR काढायचे अधिकार नाहीत. परंतु आपण जर घटनेची डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जर बघितली तर घटनेची अंमलबजावणी करत असताना स्टेट म्हणजे महाराष्ट्र हे एक स्टेट आहे आणि घटनेमध्ये बाबासाहेबांनी स्पष्टपणानं स्टेटला जे अधिकार दिलेले आहेत की घटनेच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलची अंमलबजावणी हे स्टेट करत असतं आणि त्यामुळं या राज्यामध्ये कुठल्या जाती जमाती राहतात आणि त्यांना कशा प्रकारचा न्याय द्यायचा ह्याचे सगळे अधिकार हे राज्याला आहेत आणि त्यामुळे राज्य आमच्या धनगर आरक्षणाच्या विषयामध्ये GR काढू शकतं आणि आमच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी करू शकतं. तर नक्कीच आपण पाहायचं तर आज महत्त्वाची बैठक आहे ती पार पडताना पाहायला मिळेल. त्यानंतरच एकूणच या संदर्भातला GR देखील आपल्याला येताना दिसेल. कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.